मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आगरी कोळी ओबीसी समाज या संदर्भात एक लेख लिहिलेला आहे. त्या लेख मी वाचतो आणि त्या लेखाचे विचार आपल्याला पटले तर लाईक करा, माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आगरी कोळी ओबीसी समाज राजाराम पाटील. मागील महिना आंबेडकर जयंती आणि बुद्ध सम्राट अशोक, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योतिमाई सावित्रीमाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवचा महिना ठरला. 2005 सालापासून मी आंबेडकर जयंती महोत्सवात सहभागी होत आहे. हळूहळू मी महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या विचारावर बोलत आहे. शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर नव्या विषयावर लिहिणे, बोलणे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक चळवळीमुळेच मला शक्य झालेले आहे. मी हिंदू आगरी ओबीसी समाजातला तरुण आहे. माझे मागील आयुष्य हनुमान जयंती, श्रीराम जयंती, कृष्ण जयंती, श्री गणेश जयंती, जत्रा, यात्रा यात गेली. नेहमीच देवी देवतांच्या जयंत्या, आरत्या, पालख्या या उत्सवी यंत्रातून माझे मन पूर्णपणे दैवत्ववादी झाले होते. देवापुढे माणूस पाळा पाचोळा या एका गाण्यातील ओळीप्रमाणे धर्म श्रद्धाळू माणूस अत्यंत भावुक होऊन जातो. माझ्या जीवनात हवे ते बदल फक्त देवच घडू शकतो. हा धर्माने देवाने दिलेला संस्कार माझ्याप्रमाणे माझ्यासोबतच्या सर्व ओबीसी बांधवांचा अनुभव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना देवाचे मोठेपण आणि आपले माणूसपण यात मोठी महाचर्चा मनातल्या मनात घडते. ते द्वंद्व मी आपल्यासोबत मुद्दाम सादर करीत आहे. देवाने अवकाश छेदू आपण आपल्यातील मानवी मनापर्यंत पोचणे खूप अवघड काम आहे. देवाच्या मोठेपणाविषयी बालपणापासून उरलेले संस्कार ओलांडून माणसापर्यंत प्रवास खूप अवघड आहे, सोपा नाही. माणूस देवापेक्षा मोठा कसा, आपण असा विचार मनातल्या मनात केला आणि देवाला कळला तर देवाविषयी भीती हीच भक्तीची प्रेरणा आहे का? हिंदू धर्मातील देव स्वर्ग, चमत्कार, नरक, आत्मा, भूते, पुजारी, ब्राह्मण यांचे ओझे मनावर एक दडपण निर्माण करते. छोट्या निरागस मुलीचा देव बाप्पाची भीती आपण निर्माण करतो. ही भीती मरेपर्यंत कायम राहते. अरे देवा, हे उद्गार सहज आपल्या ओठातून येत असतात. हिंदू ओबीसी माणसाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमधील वैचारिक भाषणे ऐकतात त्यांना ही गोष्ट अगोदर माहीत नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देव, धर्म, स्वर्ग, चमत्कार, आत्मा, भूत, नरक नाकारला आहे. तरीही ते शाळा, कॉलेज, उच्च शिक्षण, नोकरी, वकिली यात प्रचंड यशस्वी झाले. आंबेडकर जयंती सहभागी होत नसलेल्या सर्व हिंदू ओबीसी बांधवांना तथागत बुद्ध सम्राट अशोक, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सारे महापुरुष केवळ देवामुळेच यशस्वी झाले असे वाटते. प्रत्यक्षात तसे नाही. या महापुरुषांच्या जीवन संघर्षात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात येणारी संकटे तशी आलेली आहे जशी आपल्या आणि आपल्या नातेवाईकांच्या, कुटुंबियांच्या जीवनात जन्म, तरुणपण, म्हातारपण, आजार, अपघात, मृत्यू कायम आहे. परंतु केवळ स्वतःच्या सुखी संसाराची स्वप्ने पाण्यात वेळ न घालवता आपण आपला गाव, समाज, देश, अखिल विश्व यातील मानवता, करुणा, न्याय यासाठी ज्यांनी जे असामान्य कार्य केले ते देवासी लाजवेल असे दिसते. त्यामुळे विभूती पूजा मानणारे लोक त्यांना देवासारखे मानू लागतात. माणसाला माणूस म्हणून स्वीकारायचे शिक्षण आंबेडकर जयंती देते. देवाची निर्मिती कुणी, कशी, कोणासाठी, कोणत्या स्वार्थासाठी केली सत्य समजून घ्यायचे असेल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंती उत्सवात आवर्जून सहभागी व्हा. आगरी कोळी, कराडी, भंडारी, कुणबी या कष्टकरी कोकणी माणसांनी जेवढी मनापासून वेगवेगळ्या देवदेवतांची सेवा केली, आरत्या, पूजा, पालख्या केल्या, हे पाहता देवाने न्याय केला असता तर खरोखर कोकणाचा कॅलिफोर्निया झाला असता.
कोकणातील ओबीसी शेतकरी कुळ बेदखल कुळ यांना गुलाम का व्हावे लागले, कुणाचे गुलाम व्हावे लागले? देव धर्म स्वर्ग नार्क चमत्कार याचे समर्थक बुवा बाबा नाना ब्राह्मण जमीनदार सावकार खोत त्यांचे उत्तर देतील का? देवधर्म यांना कोकणातल्या ओबीसी कुळांच्या गुलामीचे कारण समजायला कधीच जमले नाही. किंबहुना देव आणि त्याचे लाडके ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे सारे सुख शूद्र शेतकरी शेतमजूर यांच्या मनस्मृतीनुसार फुकटचे नोकर चाकर गुलाम झालेल्या आगरी कोळी भंडारी कुणबी यांच्या मानसिक गुलामीत होतो. जे ओबीसी आंबेडकर जयंतीमधील भाषणे ऐकतील, पुस्तके वाचतील, त्यांना वेद उपनिषदे कथा पुराणे रामायण महाभारत यांचे आतापर्यंत न समजले अर्थ कळतील, मी ते समजून घेत आहे. कुळ कायदा हा आमच्या नारायण नागू पाटील या आगरी C.K. बोले या भंडारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बौद्ध माणसाने केला. तोही देव चातुर्वट धर्म मनुस्मृती वेद उपनिषदे रामायण महाभारत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात जाऊन गेला. कुळ कायदा, चौदार तळे, पाणी हक्क आंदोलने, चिरनेर जंगल सत्याग्रहाचा विचार हा हिंदू धर्माने आमच्या ओबीसीवर लादलेल्या गुलामीस जाळून भस्म करणारा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ताहत बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून जे 33 कोटी देवांना जमले नाही, या देशातील तथाकथित उच्च जाती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पुढाऱ्यांना जमले नाही, ते करून दाखवले आहे. त्यानंतरच्या काळात सिडको विरोधात लढणारे ओबीसी नेते दिबा पाटील, सेज विरोधी लढणारे ॲड दत्ता पाटील यांनी देव नाकारूच हे आमच्या न्यायाचे काम केले आहे. कानावर विश्वास बसणार नाही, मनाला पटणार नाही, परंतु हे ओबीसी जीवनाचे कडू सत्य आहे. आज आंबेडकर समाज स्वतःला कष्टाच्या पैशातून आम्हाला मिळालेल्या न्यायाबद्दल सर्व महामानवाची भारतीय संविधानाची कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन समस्त ओबीसी या आमचा बौद्ध आंबेडकरी भावाकडून काय शिकणार की नाही? आमच्या जमीन पाणी शिक्षण आरक्षण मानवी हक्क याचे अधिकार संपविणारे मनुवादी सत्तेत बसले. लोकनेते दिबा पाटीलचे नाव नवी मुंबई विमानतळात का मिळत नाही? अर्थात ज्या महापुरुषामुळे आम्हा सत्तापर्यंत जे अधिकार मिळाले ते नव्या पिढीत भाषणे लेख पुस्तके गाणी पोवाडे चित्र सोशल मीडियातून सांगितले नाही तर जमीन गेल्या, आता घरे गावठाणे तुटलं आहे. उद्या आपल्यावर अत्याचार अन्याय सुरू झाले तर तो देव आमचा कधीच नव्हता, तो येणारच नाही. परंतु बुद्ध शिवराय फुले आंबेडकर नारायण नागू पाटील C.K. बोले दिबा पाटील दत्ता पाटील या माणसांचा विचारात आम्हास वाचवणार आहे. चळवळी चालवा, त्यासाठी आपला पैसा साधने मेहनत लावा. भावा बहिणींना हात जोडून विनंती करा. आपला भाऊ राजाराम पाटील यांनी एक पटखर विचार व्यक्त केलेले आहेत आणि यासाठी ओबीसी आगरी कोळी भंडारी कुणबी समाजाने त्यांच्या युवकांनी त्यांच्या जी माणसं आहेत विचारवंतांनी विचार करणं गरजेचं आहे. हा इतिहास कुठेतरी दाबण्याचा प्रकार केलेला आहे. गौतम बुद्धांचं शिकवण जी भारतात जगामध्ये अहिंसेच्या तत्वावर आहे. भारत हा बुद्धांचा देश म्हणून गणला जातो. इथे मानवतावाद आहे, इथे शांती आहे, सर्व धर्म समभाग आहे. अशा देशात हिंदुत्वाच्या भूमिकेतून येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाला कुठेतरी अज्ञानी ठेवू, त्यांच्या जागा जमिनी भांडवलदारांना विकण्याचं काम येथील उच्चवर्गीय जे काही जात समूह आहे त्या सत्ताधारी लोकांनी केलेला आहे आणि ते इथून आपल्याला हुसकावून लावणार. ते लावू नये म्हणून आंबेडकरी जनतेच्या पाठीशी आपण आता उभं राहणं गरजेचं आहे. बुद्ध काय आहे हे शिकलं पाहिजे. आपला इतिहास जो कुठेतरी दाबलेला आहे तो इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करावा. राजाराम पाटील साहेबांनी मांडलेले परखड विचार हे आपल्याला ज्ञान देणारे आहेत, जागृत करणारे आहेत. या संदर्भात आपली भूमिका काय कमेंट्स करा आणि माझे विचार आपल्याला आवडले किंवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा, जेणेकरून आम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.